जय श्रीकृष्ण. प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. हा भक्तियोग अध्याय आहे. मी प्रथम श्लोक म्हणणार आहे व लगेच त्याचा अर्थ सांगणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगविद्यमाः. अर्थात अर्जुन विचारतात की जे भक्त निरंतर तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने भजन पूजनात मग्न राहून उपासना करतात आणि जे भक्त अविनाशी निराकार अव्यक्त ब्रह्माची उपासना करतात, या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे, कोण परिपूर्ण आहे. भक्तीद्वारे भगवंताची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी सगुण असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी निर्गुण असे म्हटले जाते. या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारत आहेत. श्लोक 2 वाचूया. श्री भगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. अर्थात श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार सगुण रूपावर एकाग्र करतात आणि जे अत्यंत दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये मग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार सगुण रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तोच योग्यांमधील परमसिद्ध पुरुष आहे. श्लोक 3 आणि 4चा एकत्रित अर्थ आहे, त्यामुळे श्लोक 3 आणि 4 एकत्रित वाचूया. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. अर्थात परंतु जे लोक इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचित्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ मग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. थोडक्यात सांगायचे तर या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की सगुण आणि निर्गुण दोन्ही मार्गाने भक्त त्यांच्यापर्यंतच पोचतात, परंतु सगुण भक्तीचा मार्ग अधिक सुलभ आहे. श्लोक 5 वाचूया. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. अर्थात ज्यांचे चित्त परम सत्याच्या निराकार अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना जास्त कष्ट होतात. या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय कठीण असते, कारण जोपर्यंत जीवामध्ये देहाभिमान असतो म्हणजे स्वतःला शरीर मानतो, तोपर्यंत निराकार ब्रह्माची स्थिती प्राप्त करणे अत्यंत कठीण असते.
श्लोक 6 आणि 7 एकत्रितपणे अर्थ आहे, त्यामुळे दोन्ही एकत्रित वाचूया. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येव नैवेन. श्लोक वाचताना थोडं चुकला, परत वाचते. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. अर्थात, परंतु जे माझे पूजन करतात ते आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात. माझ्या ठायी मन स्थिर करून व माझेच ध्यान करीत असतात. हे पार्था, मी त्यांचा जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित लवकरच उद्धार करतो. श्लोक 8 वाचूयात. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. म्हणून हे अर्जुना, तू माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी अर्पण कर. असे केल्याने तू निस्संदेह सदैव माझ्याच मध्ये निवास करशील, यात शंका नाही. सर्व श्लोकांचा सारांश असा की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की निराकार ईश्वराची उपासना करण्यासाठी इंद्रिय निग्रह आणि कठीण साधनेची गरज असते, जी सर्वसामान्यांसाठी क्लेशदायक असू शकते. त्याऐवजी आपले मन आणि बुद्धी ईश्वराच्या चरणी अर्पण करून केलेली सगुण भक्ती हा मोक्षाचा सोपा मार्ग आहे. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. व्हिडिओची लांबी मोठी होत असल्याने यापुढील श्लोकांचे व्हिडिओ मी पुढील भागात अपलोड केले आहे. सो प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. जय श्रीकृष्ण.